गुड मॉर्निंग. आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येत आहे का? हॅलो सर. हा, गाडेकर सरांचा लेक्चर होता 8:15 8 वाजता आहे कॉलेजला. का? 8:15. बर, ठीक आहे. हो, हो. 8 वाजता आहे का आत्ता आहे? आत्ता नाही तर 8:15. 8:15. ठीक आहे. 30 मिनिट्स. आता 25 मिनिटं आहे. 25 मिनिटं घेऊन नंतर का संध्याकाळीच घ्यायचा? आता 30 मिनिटं घ्यायची का संध्याकाळी घ्यायचं? सर आवाज नाही आला पूजा. आताच घ्यायचं, गाडेकर सरांच्या लेक्चरला आणखी टाइम आहे. ओके, 30 मिनिटं 25 मिनिटं आहे. आपण घेऊया आता. काल जिथे थांबलो होतो आपण तिथला भाग म्हणजे तो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न सगळा म्हणजे जनरली संपलेला आहे. तुम्ही क्वेश्चन्स बघितले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट पेपर असतो. फर्स्ट पेपर मधलं स्कोरिंग असेल तर सेकंड पेपर चेक केला जातो, पासिंगचं स्कोरिंग असेल तर. याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्ही सगळं पेपर पॅटर्न, सिलेबस आणि त्या पेपर पॅटर्न मधल्या प्रश्नांचे उत्तरांकडे कसं जायचं ह्या गोष्टी आपण बेसिकली काही लेक्चर्स मध्ये बघितलं. याच्यावरून एक लक्षात आलेलं आहे की पेपर फर्स्ट जो आहे तो सोशल वर्क बॅकग्राऊंडसाठी इझी आहे का, तर त्यात अनेक कंटेंट जो आहे तो सोशल वर्कशी रिलेटेड आहे. बेसिक टीचिंग लर्निंगचा भाग आहे आणि मेजॉरिटी आस्पेक्ट जो आहे रिसर्च, कम्युनिकेशन, बेसिक अंडरस्टँडिंग या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड आहे. सो आता टीचिंग संदर्भामध्ये स्पेसिफिकली टीचिंग ॲप्टिट्यूड मधला सिलेबस मधला काही पॉइंट्स इथे आपल्याला दिलेले आहेत. ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स म्हणजे ऑफलाईन टीचिंग काय असतं यातले थोडे काही घटक बघूया आज. हा एवढा आस्पेक्ट रॅपिडली संपून टाकू एक 20 मिनिटांमध्ये. सो टीचिंग मेथड्स मध्ये कुठले कुठले आस्पेक्ट्स येतात, टीचिंग पूर्वी कसं चालायचं, हिस्टॉरिकल पार्ट याच्यात बघत नाहीये इथे, फक्त टीचिंग मेथड्स बद्दल बोलतोय. टीचिंग लर्निंग चा थोडासा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट पण मला वाटते सिलेबस मध्ये आहे आणि पुढे तुम्हाला थोडंसं त्याचा नालंदा, तक्षशिला या युनिव्हर्सिटीज हायर एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट पण आपल्याला थोडं बहुत माहिती असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं तो भाग याच्यामध्ये आहे पुढे. सो प्री टेक्नॉलॉजी एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये ट्रेडिशनल टीचिंग मेथड असा त्याचा शब्दप्रयोग आहे. द टीचर्स इज अ सेंडर ऑफ रिसोर्स. कम्युनिकेशन कदाचित तुम्हाला कुठल्या सब्जेक्टमध्ये आहे. ओके, सो सेल्फ अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट नावाचा पेपर असेल तुम्हाला, प्रोफेशनल डेव्हलपमेंट नावाचा पेपर असेल, तो आहे 3rd सेमला.
तर त्या पेपरमध्ये स्पेसिफिक चॅप्टर आहे कम्युनिकेशनवर. आणि कम्युनिकेशन मध्ये इन जनरल तुम्ही कम्युनिकेशन कुठल्या पेपरमध्ये, सायकोलॉजीमध्ये आणि किंवा इतर कुठल्या पेपरमध्ये जर बघितलं असेल तर कम्युनिकेशन एक चॅनल असतं आणि त्यामध्ये सेंडर, मॅसेज, देन इन्स्ट्रुमेंट, रिसिव्हर आणि फीडबॅक. सो या पद्धतीचं कम्युनिकेशन चॅनल असतं आणि त्या चॅनल मधनं कम्युनिकेशन कम्प्लीट होतं. कम्युनिकेशन बॅरियर्स जे आहेत त्या कुठल्याही याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आला तर ते कम्युनिकेशन बॅरियर्स होतात. जसं आता मी बोलत आहे, बोलणारा सेंडर आहे, काय बोलत आहे तो मेसेज आहे आणि कुठलं माध्यम यूज करून बोलत आहे. आता आपण टीच मी हे ऑनलाईन माध्यम यूज करत आहे, तर हे माध्यम झालं. आणि तुम्ही रिसिव्हर आहात, सगळे म्हणजे जे ऐकणारे आहात ते रिसिव्हर आहात. आणि जर मी समजा विचारलं की आवाज येतोय का नाही येत, तर तुमचा फीडबॅक येणं म्हणजे ते कम्युनिकेशन कम्प्लीट होणं, की मी जे मेसेज दिलेला आहे तो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणं आणि तुमचा रिप्लाय येणं, आणि तो झाला कम्प्लीट कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचा सेपरेट युनिट आहे, त्याच्यात आपण डिटेल अगेन बॅरियर्स ऑन ईच आस्पेक्ट ते आपण बघणार आहोत. इथं तो शब्द सेंडर या अर्थानं आलेला आहे, म्हणजे कुठलीही इन्फॉर्मेशन ती पास ऑन करणं, सोर्सेस सांगणं, ह्या अर्थानं तो सेंडर हा शब्द टीचरसाठी इथे यूज केलेला आहे. एज्युकेशनल मटेरियल इज द इन्फॉर्मेशन मेसेज. आता मी जो कंटेंट सांगितलं तुम्हाला, आता माझं एक्झाम्पल सांगितलं, मी बोलत आहे, मेसेज देत आहे, तर ह्या सगळ्या आस्पेक्ट मला वाटतं इथं दिलेला आहे. इन्फॉर्मेशन ऑर मेसेज अँड द स्टुडंट, द रिसिव्हर. ओके, हे तो वाचलंच नव्हतं मी, जस्ट एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला आणि तेच एक्झाम्पल इथं आहे. म्हणजे समोर असून वाचलं नाही मी. तर तेच सेम एक्झाम्पल आता तुम्ही रिसिव्हर आहात आणि मी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन तुमच्या पर्यंत पास ऑन करतोय. सो या अर्थानं सेंडरच्या रोलमध्ये टीचर्स असतो आणि स्टुडंट रिसिव्हर असतात. सो इन बिटवीन वॉट एव्हर द मोड वी आर युझिंग, फोन हे एक मोड आहे, तर ते मोड यूज करून जर कम्युनिकेशन होत असेल तर त्या मोडमध्ये किंवा मेसेजमध्ये, आता मला आवाज आला नाही तर तो क्लिअर आवाज आला नाही तर ते कम्युनिकेशन कम्प्लीट नाही झालं, या अनुषंगाने आहे. सो हे ट्रॅडिशनल टीचिंग मेथड मधला कंटेंट आहे, त्या अनुषंगाने इथे आपण ते पाहत आहोत. सो in terms of delivery medium, the educator can deliver the message via the chalk and talk. So chalk and talk, खडूनी लिहिणं आणि बोलणं ही मेथड, किंवा ओव्हरहेड प्रोजेक्टर सध्या तुम्ही, मला नाही माहिती बघितले असतील म्हणून, पण काही 2005 मध्ये पर्यंत 5 पर्यंत आमच्या कॉलेजेसमध्ये यूज व्हायचं त्याचं. पीपीटी, थ्रू पीपीटी लेक्चर डिलिव्हर करणं हे फार फ्रिक्वेंटली आलं नव्हतं, पण त्या काळामध्ये ओव्हरहेड प्रोजेक्टर आहे, होतं. आणि ते प्रोजेक्टर एका, म्हणजे आज जसं तुम्ही LCD प्रोजेक्टर पाहत आहे, ओव्हरहेड प्रोजेक्टर हा त्याचं प्रिव्हियस व्हर्जन. त्याच्यामध्ये फक्त एवढं असायचं की तुम्ही ते ट्रान्सपरंट शीट बघितल्या असतील प्लास्टिकच्या, रिसर्चमध्ये स्टुडंट यूज करतात चॅप्टर चेंज करण्यास, म्हणजे चॅप्टर, नवीन चॅप्टर असेल तर एक ट्रान्सपरंट शीट लावली जाते. सो त्या पद्धतीच्या ट्रान्सपरंट शीटवर मार्करनी, OSP मार्कर पण असायचं स्पेसिफिकली. OSP इज ओव्हरहेड प्रोजेक्टर. सो तुम्ही आता जे मार्कर बारीक CD वर लिहिण्यासाठी घेता त्याच्यावर आजही OSP
असं लिहून असते OSP मार्कर. सो ते मार्कर ओव्हरहेड प्रोजेक्टरसाठी यूज व्हायचं आणि त्या A4 ट्रान्सपरंट शीटवर कुठलाही मॅटर लिहिला आणि तो त्या ओव्हरहेड प्रोजेक्टरच्या स्क्रीनवर ठेवला, म्हणजे ते स्कॅनर सारखं मोठा बॉक्स असायचा, त्याच्यावर ठेवल्यानंतर त्याच्यावर एक लाईट पाडणारा म्हणजे त्याच्यावर प्रकाश पाडणारा एक लाईट असायचा वर, आणि त्याचं रिफ्लेक्शन हे समोर बोर्ड तुम्ही जी स्क्रीन ठेवतात त्याच्यावर असायचं. सो या पद्धतीचा ओव्हरहेड प्रोजेक्टरचा पहिले यूज व्हायचा. आता रिसेंटली मागच्या 10 वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये पूर्णपणे चेंज झाला. आता ओव्हरहेड प्रोजेक्टर ते कॅरी करणं खूप जड असतं. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट शीट ज्या आहेत ज्याच्यावर OSP मार्करने लिहायचं असतं ते अगेन लिहावं लागतं. मला जर यूज करायचं असेल, आता मी तुम्हाला हे ट्रेडिशनल टीचिंग मेथड तुमच्याशी डिस्कस करत आहे, तर हा सगळा मॅटर जो आहे, हा सगळा मॅटर मला हाताने त्या ट्रान्सपरंट शीटवर लिहावं लागेल. ती ट्रान्सपरंट शीट ऑन करावी लागेल, म्हणजे ते OSP ओव्हरहेड प्रोजेक्टर ऑन करावं लागेल आणि ते तुम्हाला नंतर दिसेल. सो ह्या गोष्टी आता चेंज झाल्या. म्हणजे आता मला हे जे सगळं आहे टाईप करणं किंवा कुठल्याही पॉवर पॉईंट प्रोजेक्टरमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मोडमध्ये हे घेण्याची गरज नाही आहे. मी डायरेक्टली तुम्हाला आता डायरेक्टली वेब पेज ऑन केलेला आहे. स्कॉलरीफाय म्हणून .in हे पेज आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या एक्झामिनेशनचे पॅटर्न्स, क्वेश्चन्स, सिलेबस आणि कंटेंट्स हे पूर्वी नव्हतं, आता अवेलेबल झालेला आहे. सो डायरेक्टली हा कंटेंट कॉपी पेस्ट होत नाही, सिलेक्ट होत नाही, आणि सिलेक्ट करायला गेलं तर असा मेसेज येतो. तुम्हाला तो मेसेज कदाचित दिसत असेल, अलर्ट, कंटेंट इज प्रोटेक्टेड. सो यातला कुठलाही कंटेंट तुम्हाला कॉपी पेस्ट करता येणार नाही. हा, आता आपल्याकडे अनेक टेक्नॉलॉजी अजून ॲडव्हान्स झालेल्या आहे. आपण स्क्रीनशॉट घेतो आणि स्क्रीनशॉट टेक्स्ट इझिली होतं. सो या पद्धतीनं हे नवनवीन गोष्टी आत्ताच्या मॉडर्न टीचिंग मेथड्समध्ये यूज केल्या जातात. पण पूर्वीच्या ट्रेडिशनल टीचिंग मेथडमध्ये बोर्ड खडू आणि बोलणं एवढंच असायचं, आणि नंतर मग ओव्हरहेड प्रोजेक्टरचा यूज व्हायचा. सो या ट्रेडिशनल टीचिंग मेथड्सचा याने इथे एक चांगला पर्स्पेक्टिव्ह मांडलेला आहे. सो इथं टू गेट मोर इन डेप्थ अबाउट ऑफलाईन, सो vis-a-vis ऑनलाईन मेथड्स ऑफ लर्निंग. सो ऑनलाईन मेथड्स लर्निंग पेक्षा ऑफलाईन मेथड जी आहे ती थोडीशी डेप्थ मध्ये जाते. या अनुषंगानं इथे आता अगेन ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन मेथड, सम लिमिटेशन्स ऑफ ऑनलाईन मेथड्सच्या ऑफलाईन मेथड्सच्या काय लिमिटेशन्स आहेत त्या अनुषंगानं इथे टीचिंग इज द क्लासरूम युजिंग chalk and talk is one way flow of information. So one way flow of information याचा अर्थ एकाच बाजूनी इन्फॉर्मेशन शब्दशः अर्थ वाहत आहे असा आहे, पण ते एकाच बाजूने इन्फॉर्मेशन जात आहे. हे ऑफलाईन मेथडचं लिमिटेशन आहे. ऑफलाईन मेथड प्लस ट्रेडिशनल कॉन्टेक्स्ट मध्ये बोलत आहे मी. सो teachers often continuously talk for an hour without knowing the students' response and feedback. हे आताही अनेक लोकांच्या टीचिंग मध्ये असतं की कंटिन्युअसली एक तासाचा वेळ असेल, एक तासाचं लेक्चर असेल किंवा 45 मिनिट्सचं लेक्चर असेल,
तर कंटिन्युअस ते त्यांना जे टार्गेट ठरवून आलेले असतात, जे टार्गेट ठरवलेलं असतं ते संपवणं हा भाग असतो. याच्यामध्ये स्टुडंटचा रिस्पॉन्स आणि फीडबॅक ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या जात नाही. The material presented is only based on lecture notes and textbooks. तुझ्या लेक्चर मधलं जे मटेरियल आहे ते फक्त लेक्चर नोट्स आणि टेक्स्टबुकचा संदर्भ घेऊन असतं. टीचिंग अँड लर्निंग आर कॉन्सन्ट्रेटेड ऑन प्लग अँड प्ले मेथड रादर दॅन प्रॅक्टिस आस्पेक्ट्स. सो अपार्ट फ्रॉम हे फक्त सोशल वर्कच्या अँगलने नाही आहे, हे लक्षात घ्या. हा जो फर्स्ट पेपर आहे हा इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल द फॅकल्टीज सगळ्याच याला ॲप्लिकेबल आहे. म्हणजे कुठलंही स्ट्रीम असो, मग ते इंजिनिअरिंग असो, मेडिकलचा पार्ट, थोडंसं मेडिकलचं एज्युकेशन, म्हणजे मेडिकलमध्ये टीचिंग लर्निंग पण आहे, पण त्याला थोडंसं या नेटच्या याच्यामधनं वेगळं ठेवलेलं आहे. पण नेटमध्ये जे 75-80 सब्जेक्ट्स आहेत त्या सगळ्या सब्जेक्ट्समध्ये हा टीचिंग मेथड जी आहे, टीचिंग लर्निंग, आणि पहिला पेपर जो आहे, सॉरी टीचिंग लर्निंग नाही तर फर्स्ट पेपर जो आहे तो पूर्णपणे सगळ्यांसाठी कॉमन आहे. त्यामुळं इथे जो प्रॅक्टिसचा भाग म्हटलेला आहे, तर तुम्हाला वाटेल की आपल्याकडे तर प्रॅक्टिस चालत आहे, प्रॅक्टिस असते, तो भाग हा स्पेसिफिक सोशल सब्जेक्टला धरून नाही आहे. तर इन कॉमनली मांडलेला आहे की टीचिंग लर्निंगचा जो आस्पेक्ट आहे तो प्रॅक्टिस विदाउट प्रॅक्टिस आहे, म्हणजे फक्त थेरॉटिकल आस्पेक्ट सांगितला जातो. The handwriting of the lecturer decide the fate of the subject. अनेकदा हँडरायटिंग ऑफ द लेक्चरर्स, म्हणजे हे आता थोडंसं कमी झालेलं आहे. चॉक अँड डस्टर्स चा यूज करणं, नाही तर बोर्डवर डेफिनेशन्स लिहिणं वगैरे, या सगळ्या गोष्टी पूर्वी असायच्या. मोठमोठ्या डेफिनेशन्स लिहून देणं, कंटेंट्स लिहून देणं बोर्डवर, आणि ते मग स्टुडंट्स उतरून घ्यायचे आपल्या नोटबुकवर. तर हे जास्त चालायचं. मग त्या टीचरच्या हँडरायटिंगचा जो आस्पेक्ट आहे त्याचा पण त्याचा विषयाचा इंटरेस्ट जागा होतो. देर इज अ insufficient interaction with students in the classroom. क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांमधलं इंटरॅक्शन हे कमी होतं या मेथडमध्ये. नंतर मोर एम्फसाइज has been given on theory without any practical and real life situations. So हा जो भाग आहे हा आता मला वाटतंय ट्रेडिशनल याच्यामध्ये होताच, पण आता तो जास्त दिसत आहे. मोर एम्फसाइज हॅज बीन गिवन ऑन theory without any practical or real life situations. So real life situations चे एक्झाम्पल्स देणं हे फार कमी दिसतं. थेरॉटिकल आस्पेक्ट जास्ती आहे, कारण रिअल लाईफ सिच्युएशनचे एक्सपिरियन्स द्यायला आज ज्या टीचिंग फॅकल्टीमध्ये, टीचिंग फील्डमध्ये लोक येत आहेत, तर त्यांना फील्ड एक्सपिरियन्सच नाही आहे, तर ते रिअल लाईफ सिच्युएशन्स एक्झाम्पल्स कसे देणार. सो जी गोष्ट त्यांनी कधी बघितली नाही, केली नाही, अनुभवली नाही, त्याचे एक्झाम्पल्स देणं, त्याचा थेअरीशी जोड लावून सांगणं, हा भाग जो आहे तो डेफिनेटली आत्ताच्या मध्ये याच्यासाठी सांगत आहे का ते सहज समजावं म्हणून. तर हे जे ट्रेडिशनल मेथड्समध्ये थेरॉटिकल आस्पेक्ट असायचं जास्ती, आणि रिअल लाईफ सिच्युएशन्स ज्या आहेत त्या म्हणजे फील्ड, आता जसं सोशल वर्कचा सिलेबस घेतला तर तुम्हाला हँड ऑन एक्सपिरियन्सेस इथे येतात वेगवेगळ्या थ्रू ॲक्टिव्हिटीज. फक्त आपल्याला ते थेअरीशी त्याचा लिंक करता येत नाही, तो भाग वेगळा. तर इथे ट्रेडिशनल टीचिंग मेथड्समध्ये ऑफलाईन टीचिंगच्या लिमिटेशन जे आहे
ते थेरॉटिकल आस्पेक्ट्स हा जास्त फोकस असतो. लर्निंग थ्रू मेमरायझेशन बट नॉट अंडरस्टँडिंग. मेमरायझेशनचा अर्थ रट्टा मारणं, म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट पाठ करून घेणं, हा जो भाग होता पूर्वी आणि आताही काही शाळांमध्ये आहे, तोच पॅटर्न तुम्हाला यूजी आणि पीजी मध्ये दिसत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी स्पेसिफिकली तुम्हाला डेफिनेशन पाहिजे, तर ती ज्यांनी लिहिली त्यांनीच त्याचीच डेफिनेशन ॲज इट इज विचारली जाते, किंवा पेपर्समध्ये ते अपेक्षित असतं. पण यूजी पीजीच्या टीचिंग लर्निंगमध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी आहे ती काहीतरी पाठ करणं हा भाग नसतो, तर समजून घेणं, समजणं, टू डेव्हलप अंडरस्टँडिंग, हा कंटेंट हायर एज्युकेशनमध्ये इज मोर इम्पॉर्टंट. तर तो एम्फसाइज तुम्हाला काही इन्स्टिट्यूशन्समध्ये जास्त दिसतो की they focused on developing understanding among the students. मार्क्स ओरिएंटेड रादर दॅन रिझल्ट ओरिएंटेड, हे आता ऑनलाईनच्या आधीपासून आणि आताही तुम्हाला हे रिझल्ट ओरिएंटेड पिढी दिसत नाहीये, तुम्हाला मार्क्स ओरिएंटेड पिढी दिसत आहे. जे कोणी लोक एज्युकेशनच्या फील्डमध्ये हायर एज्युकेशन घ्यायला येतात, पीजी करायला येतात, त्यांचा मोटिव्ह हा असतो की जास्तीत जास्त चांगले मार्क घेणं आणि नोकरीला लागणं. पण रिझल्ट ओरिएंटेड, रिझल्टचा अर्थ पास आणि फेल असं नाही, कन्फ्यूज नका हो. रिझल्टचा अर्थ या कॉन्टेक्स्टमध्ये टू डेव्हलप युअर सेल्फ या अनुषंगानं आहे. रिझल्ट ओरिएंटेड इज what was your objective when you joined the course and what you have got आफ्टर द कोर्स. त्याला त्या अनुषंगानं रिझल्ट आहे. म्हणजे कोर्सला जॉईन करण्यापूर्वी तुम्ही काय ठरवलं होतं, एक्सपेक्टेड थिंग्स, की या कोर्समधनं मी ह्या गोष्टी, ह्या कोर्सला जॉईन करण्याचा हा मागचा उद्देश आहे, आणि तो जर त्या दिशेने तुमची वाटचाल असेल तर दॅट इज रिझल्ट ओरिएंटेड आउटकम या अनुषंगानं ते आहे. सो ऑनलाईन मेथड, ई लर्निंग हा शब्द पण बऱ्याचदा यूज केला जातो. ऑनलाईन मेथड, ई लर्निंग, इट इज अ सिमिलर थिंग. So e-learning is an abbreviation of the term electronic learning. E चा अर्थ इलेक्ट्रॉनिक. So इलेक्ट्रॉनिक लर्निंग, ई लर्निंग, ऑनलाईन लर्निंग हे सगळे सिमिलर वर्ड्स आहेत. आणि ई लर्निंग काय असं विचारलं तर तो इलेक्ट्रॉनिक लर्निंग या अनुषंगाने ई चा ॲब्रिव्हिएशन आहे. सो इट इज द यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक media, educational technology, and ICT in education. So includes numerous types of media that deliver text, audio, image, animation, and streaming video. So नुसतं आत्ता तुम्हाला टेक्स्ट दिसत आहे, ओके, आणि ऑडिओ येत आहे. याच्यामध्ये आणखीन ॲनिमेशनचा यूज केला जातो. त्यानंतर स्ट्रीमिंग व्हिडिओज, काही शॉर्ट फिल्म्स वगैरे दाखवून लेक्चर्स होतात. सो हे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक मोड किंवा मेथड्स यूज करून टीचिंग लर्निंग केलं जातं. So it is also includes technology application and processes such as audio,
और व्हिडिओ टेप, सॅटेलाइट, टीव्ही, सॅटेलाइट वेगळा आणि टीव्ही वेगळा, CD रोम अँड कम्प्युटर बेस्ड लर्निंग इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन सिस्टम. सो तुम्हाला मी काल UGC ची साईट दाखवली होती, त्याच्यामध्ये एक स्वयंप्रभा चा एक टॅब होता. ती स्वयंप्रभा तुम्हाला बघता येईल. स्वयं नाही, स्वयंप्रभा UGC साईडवर. सो ही स्क्रीन दिसत आहे ना, मी जी स्क्रीन सर्फ करत आहे. हो सर. सो ह्या स्क्रीनला जर तुम्ही थोडस ऑब्झर्व केलं, या स्क्रीनवर जर गेलात, तर तुम्हाला इथे या पद्धतीचे व्हिडिओज आहेत. तुमच्या विषयानुसार, वेगवेगळ्या विषयानुसार हे चॅनल्स आहेत आणि ते चॅनल्स मध्ये तुम्हाला लेक्चर्स डिलिव्हर केलेले आहेत. खूप सारे लेक्चर्स ऑडिओ व्हिडिओ व्हर्जन मध्ये आहेत. आर्काइव्ह व्हिडिओज मध्ये जर गेलात तुम्ही, आर्काइव्हचा अर्थ स्टोरेज होतो. आता इथले स्क्रीनचा कलर मुळे मला व्यवस्थित दिसत नाही आहे, पण तुम्ही जर असं सिलेक्ट केलं त्याला, हे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत आणि त्याच्या संदर्भातले व्हिडिओज आहेत. इथे खूप सारं मटेरियल आज इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, इन्क्लुडिंग ऑल द सब्जेक्ट्स. सोशल वर्कचा सब्जेक्ट बद्दल तर आहेतच आहेत, परंतु इतरही सब्जेक्ट बद्दल खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. म्हणजे हे आता मी स्क्रोल करायला गेलो तर खूप सारं आहे. म्हणजे याचा काही नंबर इथे दिलेला नाही आहे, पण प्रचंड मटेरियल इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या रूपाने तुम्हाला दिलेलं आहे आणि ते तुम्ही 1842 इथे व्हिडिओज आहेत सध्या. आणि तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेज नुसार जरी गेलात तर तुम्हाला जनरल स्टडीज मधला हा जर भाग बघितला, त्याच्या संदर्भातला व्हिडिओ आहे आणि इथे तुम्ही जर ओपन करायला गेलात तर हे लेक्चर स्टार्ट होतं. सो 28 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. कदाचित साऊंड येत नसेल तुम्हाला. आवाज येत नाही आहे तुम्हाला याचा? नाही सर. हा, तर हे ऑडिओ पण आहे चालू, माझ्या हेडफोन मध्ये त्याचा ऑडिओ चालू आहे. तर हे या पद्धतीचे आता जसं सांगितलं की जवळपास 2000च्या जवळपास व्हिडिओज अपलोडेड आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टचे. सो हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे. आज आपल्याकडे प्रचंड इन्फॉर्मेशन आपल्या इन अँड अराउंड अवेलेबल आहे वेगवेगळ्या माध्यमातून. ते कम्प्युटर्सच्या माध्यमातून, व्हिडिओ टेप्स, ऑडिओ टेप्सच्या माध्यमातून हे सगळं मटेरियल जे आहे ते अवेलेबल आहे आपल्याकडे. So e-learning can occurs in the out of the classroom. क्लासरूमच्या बाहेर e-learning इझिली म्हणजे कुठेही
येऊ शकतं. इट suited to distance learning and flexible learning but can also be used. सो डिस्टन्स, आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहात, कुणी आपापल्या गावी आहे, कुणी यवतमाळमध्ये आहे, मी माझ्या प्लेसवर आहे आणि इथून वेगवेगळ्या डिस्टन्स, म्हणजे काही यापूर्वीच्या क्लासमध्ये कुणी नंदुरबारकडनं कनेक्ट होत होतं, कुणी नागपूरवरनं कनेक्ट होत होतं, कुणी अमरावती, असं वेगवेगळ्या ठिकाणावरनं डिस्टन्स मोडवरनं सुद्धा विदाउट फेस टू फेस हे टीचिंग चालतं. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे त्याचे, तर सेपरेशन ऑफ टीचर्स अँड लर्नर्स. टीचर्स अँड लर्नर्स हे वेगवेगळ्या ठिकाणाहून कनेक्ट होऊ शकतात. इन्फ्लुअन्स ऑन एज्युकेशन ऑन ऑर्गनायझेशन विच डिस्टिंग्विश इट from self-study and private tutoring. So self-study हा मेजर आस्पेक्ट या ऑनलाईन टीचिंग मध्ये जास्त फोकस असतो. जे काही टीचिंग होतं त्याला धरून तुम्हाला सेल्फ स्टडी करावा लागतो. यूज ऑफ कम्प्युटर नेटवर्क अँड प्रेझेंट डिस्ट्रीब्युशन ऑफ एज्युकेशनल कंटेंट्स. सो कम्प्युटर नेटवर्क, इंटरनेट नेटवर्क्स आणि एज्युकेशनल कंटेंट, जसं तुमच्या टीचमेंटमध्ये या नेटच्या क्लासमध्ये ऑलरेडी कंटेंट्स अपलोड केलेला आहे, तो अपलोड करता येतं इझिली, तुमच्यापर्यंत तो कंटेंट प्रोव्हाइड करता येतो. प्रोव्हिजन ऑफ टू वे कम्युनिकेशन विथ कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटरच्या नेटवर्कच्या माध्यमातून टू वे कम्युनिकेशन पण साध्य झालेलं आहे या ऑनलाईन टीचिंगमध्ये. तर याचा बेनिफिट जो आहे तो टू डेव्हलप मोर अंडरस्टँडिंग अमंग द स्टुडंट्स. जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही मध्येच ते विचारू शकता. सो हे ऍडव्हान्टेज इथे दिलेले आहे की एक्सटेंडेबल आहे, ऍक्सेसेबल आहे आणि सुटेबल आहे. इझी टू कंटेंट अपडेट कंटेंट. जसं आता नेट एक्झामिनेशन मध्ये जे चेंजेस झाले ते तुमच्याशी मी इझिली शेअर करू शकतो, कारण ते इझिली ऍक्सेसेबल आहे. अपडेट काय चालू आहे काय नाही आहे हे आपल्याला जर अपडेट झालं तर लगेच कळतं. देन ट्रॅव्हल कॉस्ट अँड टायमिंग सेव्हिंग. ट्रॅव्हल कॉस्ट म्हणजे आता तुम्हाला लेक्चरसाठी जायचं आहे तर तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल, रूमवरनं निघावं लागेल, कॉलेजला पोहोचावं लागेल, टाइम सेव्ह होतो. त्याच्यानंतर इंटरनेट कनेक्शन्स अँड वाईडली अवेलेबल. इंटरनेट कनेक्शन आज सगळीकडे अवेलेबल झालेलं आहे, सगळ्यांच्या हातामध्ये इंटरनेट कनेक्शन आहे. त्यानंतर याच्या संदर्भात कमर्शियल ट्रेनिंग्स पण अवेलेबल आहेत. अनएक्सपेन्सिव्ह वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन. सो वेगळं काही सेपरेशन करण्याची गरज नाही आहे. वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन आपल्याला वेगवेगळ्या मेकॅनिझम म्हणजे ऑलरेडी आहेत, त्याच्या थ्रू आपण इथे बसून सुद्धा वर्ल्ड वाईड एज्युकेशनच्या अनेक गोष्टी आपल्याला जाणून घेता येतात. डायरेक्ट ॲक्सेस टू मेनी अदर ट्रेनिंग रिसोर्सेस. खूप सारे ट्रेनिंग रिसोर्सेस आहेत, लायब्ररी, ऑनलाईन लायब्ररी आहे, तर त्या सगळ्यांचा वापर करता येतो. त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस ऑनलाईन लर्निंग मेथड्स आहेत. तर स्टुडंट असेसमेंट अँड फीडबॅक इज लिमिटेड. तुम्ही जशा पद्धतीचा फीडबॅक द्याल, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही आहे तर क्लासरूम टीचिंगमध्ये टीचर कॅन ऑब्झर्व युअर बॉडी लँग्वेज और एक्सप्रेशन्स. तर त्याच्यावरनं ते टीचरला कळू शकतं की वेदर यू हॅव रिअली अंडरस्टूड ऑर नॉट. पण इथे फीडबॅक तुम्ही ऑडिओ चालू आहे माझा, मी तुम्हाला विचारलं हे समजलं का, तर तुम्ही हो म्हणून देता, भले इथे समजलं नसेल मुद्दा. तो फीडबॅक हा लिमिटेड असतो. या अनुषंगाने हा डिसएडव्हान्टेज आहे फॉर ऑनलाईन लर्निंग मेथड्सचा. सो कांट डिझाईन अँड डेव्हलप रोबस्ट मल्टीमीडिया कोर्सेस. सो आता
हा थोडासा भाग मागं पडत आहे. रॅपिडली कंटेंट डेव्हलप केला जात आहे मल्टीमीडियाच्या संदर्भातला, पण ते इझी पार्ट नाही आहे. म्हणजे मी आता बोलत आहे, ऑडिओ याचे रेकॉर्ड होत आहे, पण स्पेसिफिकली जर एखाद्या लेक्चर्सचे व्हिडिओज तयार करायचे असतील, तर त्याला डिझाईन करणं, ते शूट करणं, एडिट करणं, हा थोडासा लेंदी प्रोसेस आहे. The net is not right for all type of trainings. सो नेटवर्क इश्यू अनेक रिमोट एरियाज मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतात. इव्हन यवतमाळमध्ये सुद्धा सुरुवातीला म्हणजे वायफाय कनेक्टिव्हिटी घेण्याच्या आधी मी मोबाईलवरनं क्लासेस घेतले. मोबाईलचं नेटवर्क इश्यूज खूप येतो. म्हणजे ज्या पद्धतीनं मी इथे तुम्हाला कुठलाही व्हिडिओ सहज ओपन करून, कुठली साईट सहज ओपन करून दाखवतो, ती मोबाईलच्या नेटवर्कमध्ये तेवढी इफिशियंटली ओपन होत नाही. इट इज हायली कॉस्टली मेथड फॉर लर्निंग. कॉस्टली मेथड आता ती थोडी चिपर झालेली आहे. इंटरनेट चा कॉस्ट जो आहे, किंवा सिस्टम आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, हेडफोन आहे, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने तो कॉस्ट इफेक्टिव्हनेस म्हणजे कॉस्टच्या अनुषंगाने ते म्हटलेलं आहे की हे कॉस्टली आहे रादर दॅन खडू आणि बोर्ड शिकवणं किंवा क्लासरूम टीचिंगमध्ये कुठलंही लॅपटॉप कम्प्युटर यूज करण्याची गरज नाही आहे, प्रोजेक्टर यूज करण्याची गरज नाही, नेटवर्क यूज करण्याची गरज नाही आहे. तर त्या अनुषंगानं हे थोडी कॉस्टली आहे. लिमिटेड बँड विथ मीन्स स्लोअर परफॉर्मन्स. सो काही नेटवर्क्स हे जर त्याचे लिमिटेशन्स असेल तर त्याचा परफॉर्मन्स, म्हणजे जसं तुम्ही हा भाग बघितला की स्पेसिफिकली काही ॲप्स जे आहेत, जसं तुम्ही वेबएक्स यूज केला असेल, किंवा एक आणखीन मायक्रोसॉफ्टचा आणखीन एक ऑनलाईन टीचिंगचं मोड आहे, तर ते यूज केलं असेल तर त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो इतर याच्यापेक्षा स्लो चालतो. ब्राउझरच्या लिमिटेशन्स आहेत. ब्राउझरच्या लिमिटेशन्स म्हणजे आता मी हे ब्राउझर यूज करत आहे, तर काही वेबसाईट जे आहेत त्याच्यामध्ये ओपन होत नाहीत. जसं मी तुम्हाला सांगितलं की या ब्राउझरला मी आत्ता कोणतं गुगल वापरत आहे ब्राउझरमध्ये सर्च इंजिन, पण ते सर्च इंजिन मी याच जे मी ब्रेव्ह यूज करत आहे ब्राउझर, याचं मी जर सर्च इंजिन वापरलं तर त्याचे काही लिमिटेशन्स आहेत, म्हणून मी गुगलवर शिफ्ट झालो. तर ते लिमिटेशन्स हे सांगत आहे. कंटेंट लिटिल फॉर्मॅटिंग ऑफ कंटेंट. सो फॉर्मॅटिंग हा कंटेंट काही ब्राउझरच्या अनुषंगाने वेगळा असतो. पर्सनल कम्युनिटी अँड कनेक्शन्स. सो हा जो भाग आहे, जसं आता तुम्हाला मी या ब्राउझरमधनं हा कंटेंट ओपन झाला, पण बऱ्याचदा काही साईट्स ज्या आहेत त्या कंटेंट्समध्ये होत नाहीत ओपन. तर हे त्या ब्राउझरच्या आणि ऑनलाईन टीचिंगच्या लिमिटेशन्स आहेत. इथे थांबू आपण, कोणाला जर काही प्रश्न नसेल तर. कोणाला काही प्रश्न आहे?